माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस मधल्या सोप्या सोप्या एक्सरसाइज ज्या एक्सरसाइज करून माझ्या स्टुडंट आहेत ना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इंचेस लॉस केलेले आहेत, पोटाचा घेर कमी केलेला आहे आणि बॉडी एकदम हलकी केलेली आहे। तर हे कसं काय होऊ शकतं बघा। ऑलरेडी स्टुडंट जॉईन होतात तर त्यांचं एक तर ओव्हरवेट असतं किंवा काही ना काही हेल्थ इश्यू असतात। मग त्यांच्याकडनं जर खूप हेवी करून घ्यायचा प्रयत्न केला मी तर त्या करू शकतील का? अजिबातच नाही। मग काय करायचं आहे तर खूप सोप्या सोप्या पद्धतीने त्यांच्याकडनं मी अशा गोष्टी करून घेते की त्यांना उत्साह तर येतोच पण कळतच नाही की हे हार्ड आहे की सोपं आहे। तर माझ्या स्टुडंट आहेत म्हणजेच माझी YouTube फॅमिली मधूनच त्या आलेल्या असतात माझ्याकडे की ज्यांना आवश्यकता आहे त्या नक्कीच येतात आणि छान छान वेट लॉस करून जातात। आजपर्यंत कितीतरी लेडीजला मी वेट लॉस करून दिलेला आहे, छान इंचेस लॉस करून दिलेले आहेत, प्लस त्यांचे हेल्थ देखील सुधारलेली आहे। तर कोणत्या कशा एक्सरसाइज आहेत ते प्रत्येक जण तर बॅचेस जॉईन नाही करू शकत म्हणून YouTubeला वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करत असते। तर आज माझ्या योगा बॅचेस मधल्या खूप सोप्या सोप्या पद्धतीच्या एक्सरसाइज योगासनं प्लस तुम्हाला याच्यानी असा फायदा होणार आहे, तुमची बेली फॅट, तुमचा साइड फॅट, तुमचा मांड्यांचा फॅट, हाताचा फॅट, ओव्हरऑल तुमच्या बॉडीचे पूर्ण इंचेस कमी होतात, तुमचा फॅट लॉस देखील होतो। तर अशा एक्सरसाइज मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करू शकता आणि आवडल्याच्या नंतर व्हिडिओ लाईक तर करू शकता। सोप्या सोप्या एक्सरसाइज असतात आणि ह्याच एक्सरसाइज खूप जास्त फायदा करतात। त्या कशा? कारण की हेवी करायला घेतलं तर आपल्याकडनं होत नाही, आपण सोडून देतो। मग सोपं सोपं करत 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 आपल्याला रिझल्ट पण येत जातात। सोपं म्हणायचंच नसतं, ते करून घ्यायचं असतं सोप्या पद्धतीने। आपण मनामध्ये ठेवायचं की हे सोपं आहे, मी करू शकते, मग ते ऑटोमॅटिकच सोपं होतं। तर काय करायचं आहे, पहिले सांगितलं तुमचं कमी वय आहे, जास्त वय आहे, वजन जास्त आहे, कमी वजन आहे, नेमकी सुरुवात करताय आरामात करू शकता। सर्वप्रथम आपण ह्या पोझिशन मध्ये यायचं, पायाला लांबून द्यायचं। इथून सुरुवात करतोय आपण पहिल्या एक्सरसाइजला। या पोझिशन मध्ये जायचं, 1 2। आता इथे अशा स्टुडंट असतात की त्यांच्या कमरेमध्ये देखील गॅप असतो, तर मग त्यांच्याकडनं कसं करून घ्यायचं तर त्यांना वाकायला जमतच नाही। तर मॅडम आम्ही काय करायचं, तर तुम्ही ही पोझिशन करायची। पहिले त्यांची पोझिशन दाखवते ज्यांना कमरेमध्ये त्रास आहे। श्वास भरायचा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता हे झालं ज्यांना वाकायला जमत नाही त्यांच्यासाठी, आणि जे वाकू शकतात त्यांनी ही पोझिशन करायची। होईल तितकं शोल्डरला प्रेशर द्यायचं, वरती खेचायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे असं पकडायचं। आता सर्वांना असं पकडता येत नाही तर त्यांना मी इथे पकडायला सांगते। तुम्ही ही पोझिशन फक्त सरळ ठेवायचा प्रयत्न करा आणि सरळ श्वास थांबून ठेवा आणि होल्ड करा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। कोणाकोणाला जमतं ते इथे होल्ड करतात, कोणाकोणाला जमतं ते इथे होल्ड करतात। जास्त प्रॅक्टिस वाले आहेत स्टुडंट माझ्या, त्या इथे होल्ड करतात। आता हे तुमच्यावरती आहे, तुम्हाला कोणत्या पोझिशन मध्ये तुम्ही होल्ड करू शकता आणि हे खूप आवश्यक आहे। हे होल्ड केल्याने काय होते, पूर्ण बॉडीच्या नसा ओपन होतात, आपली बॉडी रिलीव होते पुढच्या आसन करण्यासाठी। आता इथे नॉर्मल एक्सरसाइज, या पोझिशन मध्ये पायामध्ये अंतर करायचं आणि ते क्रॉस करायचं। आता ह्या पोझिशन मध्ये देखील क्रॉस लेग आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता हे झालं नॉर्मल हाताचा फॅट कमी करण्यासाठी। काही लेडीजला इथे पण फॅट असतो, इव्हन इथे पण फॅट असतो, ठीक आहे। तर त्यांनी काय करायचं, त्यांनी ह्या पोझिशन मध्ये हाताला न्यायचं। ह्या पोझिशन मध्ये नेल्याच्या नंतर इथे 1 आणि मागे हाताला किक मारायची, 1 अशी
अशी किक मारायची, एकदम प्रेशर देत. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पायामध्ये अंतर तुम्ही जेवढं पण करू शकता, तुम्ही एवढं करू शकता का? तुम्ही इतकं करू शकता का? तुम्ही इतकं करू शकता का? स्टार्टिंगला काही प्रॉब्लेम नाही, करायचा आहे फक्त प्रयत्न. आता ह्या 2 व्हेरिएशननी आपले कमरेचा फॅट, पोटाचा फॅट, हाताचा फॅट, पाठीचा फॅट देखील इतक्या सोप्या पद्धतीने कमी होतो. आता याच्यासोबत तिसरं व्हेरिएशन काय असेल तर पायामध्ये थोडंसं अंतर वाढवायचं, ब्रीदिंग करायची, पूर्ण साईडचा फॅट, हाताचा फॅट, बेली फॅट कमी होतो. 1 2 3 4 5. तुम्ही स्टार्टिंगला एका पायाला देखील करू शकता आणि दुसऱ्या साईडला पण करू शकता. 1 2 3 4 5. आता याच आपण अजून याचं प्रॅक्टिस म्हणजे ट्विस्ट करण्यासाठी या पोझिशन मध्ये जास्त पोटावरती पी येतो. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याच्यातल्या स्टुडंट आहेत की वाकायला जमत नाही, डॉक्टरनी सांगितलेलंच नाही वाकायला. मग काय करायचं? या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5. सेम पोझिशन, थोडंसं ट्विस्ट करायचं इथे कमरेला अँड 1 2 3 4 5. पूर्ण व्हेरिएशन आहे ते कम्प्लीट करायचे. जे ज्या स्टेप दाखवते त्या करा. खूप सोप्या पद्धतीने तुमचं देखील वजन कमी होणार आहे. आता मी याच्यासोबत माझ्या स्टुडंटला डाएट देखील देते आणि पर्सनली कस्टमाइज डाएट देते की प्रत्येक वजन, वेट, हाईट, वेटनुसार सगळं काही प्रॉपर असतं, तशी डाएट देत राहते. तर तुम्हाला आता हे डाएट तर मी पॉसिबल नाही देण्यासाठी, कारण की हे फक्त बॅचेससाठी असतात, कारण की तिथे ते फी पेड करतात. मग आता तुम्ही याच्यासोबत कोणते डाएट घ्यायचे, जे चॅनलवरती ऑलरेडी माझ्या खूप सारे आहेत, तर त्यातले तुम्ही घेऊ शकता. नॉर्मली तुम्ही घरातलं जेवण करून 2 टाइम अशा एक्सरसाइज करून 1 तास रनिंग करून असंही करून तुम्ही छान वेट लॉस करू शकता. पाण्याची हॅबिट जर चांगली ठेवली तर तुम्हाला खाण्याची क्रेविंग कमी होईल. आता हे व्हेरिएशन कधी करायचे? जेवण झाल्यावरती 2 तासांनी, जेवणाच्या अगोदर 2 तासांनी आरामात करू शकता. सकाळी केले तरी पण बेस्ट आहे. आता याचं सिंपल आणि मस्त प्रॅक्टिस आहे ही केल्याने पीसीओचा प्रॉब्लेम, बेली फॅट, लटकलेलं पोट आहे खालचं त्याच्यासाठी, साईडचा फॅट, हाताचा फॅट, इतकी सोपी एक्सरसाइज आहे आणि कोणीही सहज करतं. तर या पोझिशन मध्ये जायचं. पण आता इथे माझे स्टुडंट पण चुका करतात आणि तुम्ही देखील करणार आहात हे करताना. आता इथे मी ही पोझिशन केली, इथे माझ्या हिप्स वरती वजन टाकलं. आता इथे स्टुडंट काय करतात ते तुम्ही करत असतात तर करू नका. या पोझिशन मध्ये येतात मी सांगितलेले करायला, तर हे करतात. हातालाच फक्त मुवमेंट, थोडंसं वाकवलं तर कमरेचा गोल घेतात, नाहीतर हाताला या पोझिशन मध्ये करतात. आता इथे जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही ही पोझिशन करून बघा. ही पोझिशन करून बघा. कोणत्या आसन मध्ये तुम्हाला जास्त फायदा भेटतो, कोणत्या आसन मध्ये तुमची बॉडी जास्त ताणल्या जाते, खेचल्या जाते, ते आसन तुमच्या फायद्याचं असतं. तर ह्या पोझिशन मध्ये आपण करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याचं रिव्हर्स राऊंड देखील घ्यायचं सेम. आता असं घ्यायचं नाहीये रिव्हर्स राऊंड, ठीक आहे. अल्बोजला वाकवायचं, नुसतं हे करायचं. हे केल्यापेक्षा तुम्ही वेळ तेवढाच जातोय, ही पोझिशन करा. 2 3 4 5 6 7 8 9 10. वाकायला जमत नाही तर ही पोझिशन करा. 1 2 सेम 1 2. आता ह्या पूर्ण झाल्या अपर बॉडीसाठी एक्सरसाइज.
इव्हन मांड्यावरती देखील प्रेशर येतं, कारण की आपण पायाला एकदम खेचून ठेवलेला आहे. तरी देखील मांड्यांचा फॅट पण कमी करायचा आहे किंवा हिप्सचा पण फॅट कमी करायचा आहे. ह्या पोझिशन मध्ये यायचं. पहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता सेम पोझिशन करायची दोन्ही पायाला. आता पहिले तुम्हाला सांगते की तुमचे हेवी मांडे असतील तर तुम्हाला ही पण पोझिशन होत नाही, तर तुम्ही नॉर्मली असा पाय आणि असा पाय ठेवू शकता. ठीक आहे, ह्या पोझिशन मध्ये खाली जमिनीवरती पण ठेवू शकता. आता दोन्ही पायाला करायचं ह्या पोझिशन मध्ये. खूप जास्त बेली फॅट वरती देखील प्रेशर येतं आणि मांड्यांवरती देखील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि होल्ड. आता हे जमत नाही तुम्ही ही पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि वापस जे पहिले व्हेरिएशन केले होते आपण होल्डचे ते वापस इथे करायचे ही पोझिशन झाल्याच्या नंतर. आता इथे होल्ड करून झाल्याच्या नंतर या पोझिशन मध्ये यायचं. पायाला पूर्ण 1 2 3 4 खालचं लटकलेलं पोट आहे ना ते आतमध्ये हळूहळू चालत जाणार, तुमचं बाहेर निघणार नाही. 9 10 हे करून झाल्याच्या नंतर इथे याच पोझिशन मधून इथे यायचं. आपल्या गुडघ्यांना प्रेस करायचं आणि खाली न्यायचं. जर होतच नाही ना सुरुवातीला तुम्ही हे करायचं. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि असं प्रेस करून ठेवायचं. म्हणजे आपल्या मांड्यांवरती आणि पोटावरती देखील आपल्याला प्रेशर आलं पाहिजे. गुडघ्यांना हात असं राऊंड प्रेस करतोय तर आपले हात पण सरळ जातात, म्हणजे हातावरती येऊन प्रेशर येतं. आणि ते 20 काउंट करा, 30 करा, 40 करा, 50 करा. याच पोझिशन मध्ये प्रेस करत करत तुम्ही गुडघ्यांना खाली वाकून ठेवायचं. सिंपल व्हेरिएशन आहे, ते नक्कीच करणार आहात. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक पण करा. आता व्हिडिओ आवडला असेल तर. भेटूया आता छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.